नमस्कार, दुपारचे 12 वाजलेत. आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीलाच बातमी आहे मवियाच्या गोटातून. महाविकास आघाडीमध्ये खरं तर परभणी आणि बीड या विषयावरून कुठेतरी मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. कारण परभणी आणि बीड या प्रकरणी काँग्रेसचा सभात्याग तर उबाठा गट मात्र कामकाजात सहभागी असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार घातला, तर याउलट उबाठा गटाकडून सर्व आमदार हे कामकाजात सहभागी असल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये परभणी आणि बीड या प्रकरणावरून आता कुठेतरी मतभेद असल्याचंही बोललं जात आहे. परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसकडून सभात्याग करण्यात आलाय, तर ठाकरे गटाकडून मात्र कामकाजात सहभाग नोंदवण्यात आलाय. काँग्रेस आजच्या संपूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर या उलट ठाकरे गट मात्र सर्व कामकाजात सहभागी होणार आहे. ठाकरे गटाचा मात्र कामकाजात सहभाग बघायला मिळतोय. या संदर्भात आपण थेट नागपुरात जातोय. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. सागर, आपण बघतोय महाविकास आघाडीकडून कालपासून खरं तर ईव्हीएमचा मुद्दा असेल, मग आज परभणी बीड, मात्र परभणी बीडच्या मुद्द्यावरून कुठेतरी मवियामध्येच मतभेद असल्याचं चित्र बघायला मिळतंय. वास्तविकतेत परभणी आणि बीड इथल्या गंभीर घटनांविषयी स्थगन आणि त्याच्यावर चर्चा करावी अशा स्वरूपाची भूमिका पहिल्यांदा विधानसभा कामकाज सुरू झाल्यावर सुरू केली होती विरोधकांनी. पण कालांतराने मात्र याच्यावर स्थगन आणि करता येणार नाही. उद्या या संदर्भात चर्चा ठेवण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्यानंतर औचित्याचे मुद्दे सुरू झाले. यानंतरनं काँग्रेस आणि शिवसेनेच्या उबाठाच्या वतीने तात्काळ सभात्याग करण्यात आला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, काँग्रेस यांचे नेते यांनी प्रसारमाध्यमांच्या मीडिया स्टँडच्या इथे येऊन प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्या. पण त्याचवेळी उबाठाचे नेते भास्कर जाधव तसंच सर्व आमदार हे सभागृहामध्ये आले आणि त्यांनी कामकाजामध्ये सहभाग घेण्याची भूमिका घेतली. एका बाजूला काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीचे काही आमदार जे होते त्यांनी सभात्याग केला, दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे मात्र उबाठा जो विकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे त्यांनी मात्र कामकाजामध्ये आता सहभाग घेतलेला आहे. भास्कर जाधव हे जे त्यांच्या सभागृहाचे विधिमंडळ गटनेते आहेत तसंच इतर नेते आहेत ते देखील आमदार सदस्य आहेत. सगळेजण सभागृहामध्ये सहभागी झालेले आहेत कामकाजामध्ये आणि आज ते दिवसभर उपस्थित राहतील असंही सांगण्यात येत आहे. यामुळे एका बाजूला मुळातच संख्या कमी असणं आणि त्याच्यामध्ये एकोपा नसणं हे कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. असं म्हटलं जातं की उबाठाचे भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते व्हायचं आहे, त्यामुळे ही तडजोडाची सहभागी आहे का, किंवा मग महाविकास आघाडीमध्ये एक संघ भूमिका का नाही या आणि मतभेद आहेत तर ते का आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत. निश्चितच त्यामुळे आता आजचा दिवस देखील गाजण्याची शक्यता आहे. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू.